मला कधी येणार बोलतोय श्रेयस शेकटाच्या शेंगा काढत आहे. आला नाही रे अरे घोडी आहे ती तर मंडळी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी शुभ सकाळ आणि सकाळचे साधारण 9 वाजायला आले. सकाळी उठल्यानंतर आपण नदीकडे थोडा फेरफटका मारला, आंघोळ वगैरे केली, फ्रेश होऊन थोडं वरती आलो वरच्या घरी. आणि आता आपला चालू होणार आहे परतीचा प्रवास. आणि ह्या परतीच्या प्रवासामध्ये आम्ही जे काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, गावामधले सर्व दृश्य आणि गावातील फेरफटका या सर्वांचा तुम्ही आनंद घ्या. येणार मी कुठं भेट मला कधी येणार बोलतोय आपण देऊ सगळ्यांना येणार आहे. ठीक आहे, एक रविवार बघून ये मग सोपारवाल्यानं देऊ सगळ्यांना. प्रणवदाच्या घरी आलोय, लग्न पत्रिकेची व्हिडिओ बनवायची होती. मुंबईला न्याय देतस ना. हो घेऊन फोन करा बाबा घाबर मस्ती करू तू जातो ना, जा. बाहेर सांगते हे चले. साक्षी सुद्धा मुंबईला चालले, तिची सकाळची गाडी आहे आणि आपली संध्याकाळी. पण आता आपण चाललोय पाप्याच्या घरी, पाप्या झोप. तर त्याची सुद्धा थोडी गंमत मस्ती करूया. लहानपणीपासूनच आम्ही असं जे कोणी झोपलं असेल घरी त्याची गंमत मस्ती करायचो. ही सुद्धा एक बालपणाची आठवणच म्हणायला लागेल. तर मंडळी आता आपण आलोय श्रेयसचा जो परसव आहे, तर त्या परसवामध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे सर्व प्रकारचे झाडं श्रेयसने लावलेत त्याच्या परसवामध्ये. आंबा, चिकू, नारळ वगैरे सर्व प्रकारची जी झाडं लावलेत, ज्यांची लहानांपासून ते आतापर्यंत मोठ्यापर्यंत जी वाढ त्यांनी केली ते आम्ही तुम्हाला सर्व दाखवत आहोत. तर मित्रांनो, या बाजूला श्रेयस शेकटाच्या शेंगा काढत आहे, बघू शकता. चष्मा लावून चढला वरती. तुम्हाला दाखवतो शेकटाची शेंग कशी असते. तुमच्याकडे याला काय बोलतात नक्कीच आम्हाला कळवा. काय पडला नको. तर इकडे छोट्या छोट्या कैऱ्या झालेल्या तुम्ही ग्रिल बनवूया. हा मोठा ह्याच्याकडे तर ह्या बाजूला बघू शकता मित्रांनो, मोठे मोठे आंबे त्यांनी लावलेले आहेत. मेपर्यंत तयार होईल. काय बोलतो तुझ्या? हो बरोबर, मेपर्यंत पीक. पेरू आहे की नाही? पेरू होतील हळूहळू मित्रांनो. हा इकडे पेरूचा झाड. जर आपण मे मध्ये आलो ना तर छोटे छोटे पेरू आहेत, पेरू आणि आंबे. आणि इकडे जर बघितलं तर एक तर मित्रांनो, एक आम्हाला पेरू तयार असा कच्चा पक्का दिसलेला आहे. तुम्हाला दिसतंय का ते बघा. कुठला कुठं आहे मी पण. जे दाखव आला खराब टाकून बघूया काय भेटतंय का आपल्याला. रोहन हे बघ, होय हे तयार आहे ते बघ. ठेवलेला आहे ते, जो 1 वर्ष साठा चालेल. पण त्यांना गॅस सिलेंडरची गरज नाही मित्रांनो, कारण हाटी पेटून चुलीवरती जेवण केलं जातं. कितीही संकट येऊ द्यात, कारण की गावातली माणसं ही कधीच उपाशी राहणार नाही. त्याचं उदाहरण हे तुम्ही माझ्या मागे पाहतच असाल. पुण्याला कंटाळा आलाय. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपली वारसा परंपरेची गँग. पुण्याला गावाला कंटाळा आलाय रे मला. हा मतलब मुंबईला यायचं आहे.
मुंबईला आल्याच्या नंतर समजेल त्याला की खरे सुख गावातच आहे. पप्प्यानी 2500 रुपयाची चष्मा तोडला. तेवढी ते तर 800 रुपयाची होती ती चष्मा. अरे तुडवलं ना तिला. काय एवढं होतं? मी म्हणून विश्वासाने दिलेली. अरे नाही पण ते अबे एकदा पडलेली ना खालची मग बाजूला ठेवायचे का नाही हा तो डबल वापस घालून 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 नाच. पुढे जातोय. मित्रांनो आज आमचा परतीचा प्रवास आहे आणि आम्ही जाणार आहे आज संध्याकाळी मुंबईला. इकडे जर बघितलं तर सापाची कात तुम्हाला पाहायला मिळेल आणि साप कात का सोडतो तर वाढती शरीररचना आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तो कात सतत सोडत असतो. तर मित्रांनो गाव फिरता फिरता आम्ही अशा ठिकाणी आलो आहे तिथं आम्ही आमचं अर्ध आयुष्य घालवलं आहे. ती जागा तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो ही ती जागा आहे. नांदरुकीचं झाड असं आमच्याकडे याला बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात नक्की कळवा. ही ती जागा आहे जिथे आम्ही आमचं बालपणाचे अर्धे दिवस आमचं बालपणाचं अर्ध आयुष्य इथे घालवलं. विशाल कसं वाटतंय वरती? बस असंच बसलेलो आणि लहानपणीचे दिवस आठवले. अनेक प्रकारचे जे इथे लप्पा छुपी पकडा पकडी सर्व खेळ इथे आम्ही खेळायचो. पाहिलेलं पण चढताना येत आहे. आणि ह्या परतीच्या प्रवासामध्ये आम्ही जे काही पुढचे 4-5 तास झाले ते आम्ही त्या लहानपणीच्या आठवणी आम्ही पुन्हा नव्याने जगते. मुंबईला जायचं म्हणा. ये जय भावेश पकड रे. भावेश भावेश पकड. अरे ऑल इंडिया ऐकू. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय चिचकडे. चिचवर जातोय, बघतोय चिचा आहेत की काय. कारण लगभग आता चिचा नसतील तरी पण बघूया जाऊन आहेत की नाही. जा. दाखव अजून कुठे पडले. अबे पाणी आण. पपलू बाजूला दगड मारतात. पपलू पाणी आण. कुठे आहे रे? कुठे दिसते? नुसतीच का मारतो दगडा. हा दिसते. तर अख्ख्या चिचवर एक चीज दिसलेली आहे, तुम्हाला दिसते का बघा. ते आता पाडतायत. एवढ्या वरती जाऊन एक चीज भेटली तिथं. हलटे आपल्यात काय बोलतात ते हे कर. आधा वलट्या कधी पासून दगडा मारतायत. एक वरचा ही दे. मला नाही रे. अरे गुडी आहे ती घेऊन ये. हे जा जीत घेऊन ये जा. या गलीत खेळू आपण. जा अर्धा तास झाला. तू नाही त्याचं ऐकून. तर मंडळी नांदुरकीच्या झाडाखाली आपण निवांत वेळ घालवला. लहानपणीचे दिवस आपण पुन्हा तिथे नव्याने जगलो. लहानपणीच्या प्रत्येक आठवणी आपण तिथे जगलो आणि थोडा नांदुरकीच्या झाडावरती वेळ घालवल्यानंतर आपण आता जेवायला आलो आहे. दुपारचे साधारण 1 वाजलेत आणि आपण जेवायला घरी आलो. प्रचंड ऊन आहे गावाकडे आणि शांत वातावरण गावाकडे झाल्यानंतर तर गावामध्ये लग्न होतं आणि त्यासाठी 2 दिवसाची सुट्टी काढून गावी आलेलो. 5 वाजता आपली गाडी आहे मुंबईला जाण्यासाठी आणि बघूयात आता जेवतोय तर मंडळी
इंदापूरला गाडी थांबले आणि ह्यांचे काही फोटो काढायचं काही थांबत नाही आहे. 6 आपले 7 जण असले तर भारी मस्ती. काय बोलतोय 7 जण बरोबर. तर चला मित्रांनो, सकाळचे 2:30 वाजलेत आणि आपण पोचलो आहे घरी. डोल्यावर खूप झोप दिसते तुम्हाला. सकाळी कामावर जायला उठवेल का नाही याचा काय पत्ता नाही. तर चला भेटू लवकरच अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओंसोबत.